पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्रीपाद बाबा की जय। रामदास बाबा की जय। सच्चिदानंद बाबा की जय। अप्पा की जय। सद्गुरुवे नमः। मातृदेव भो पितृदेव गुरुदेवाय नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमच्या दास त्याची आस पुरवावी। मी कला कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अति भाविका। ओम नमो ज्ञानेश्वरा। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु माऊली ज्ञानेश्वराय नमः। श्री माता सरस्वती नमः। एरवी माझ्या चित्ती जे होते, ते मी विचारून बोलिलो तेथे येथे। परिनिके काय आपुरते ते तुम्ही जाणा। पै विरू जयासी ऐकिजे, आणि या बोलीची प्राणू सांडिजे। ते येथ संग्राम व्याजे उभे आहाती। आता ऐसे ते वधावे, की अभेरून या निघावे। या दोह माझी काही करावे, ते नेनो आम्ही। कर्पण्य दोषोपहत स्वभावः, प्रचामि त्वं धर्मसमुट्टचेतसा। यचन्द्रियां सानिश्चिन्त्यं बृहीत मे शिष्यस्ते अहं। शाधिमा त्वां प्रपन्नहम्। श्लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम। आम्हा काय उचित हे पाहता न स्फुरेत, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे। ते मेरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रमशे। मग पासची असताना दिसे वस्तू जात। देवा मज तैसे झाले, जे मन हे भ्रांती ग्रासिले। आता काय हिता फुले, ते नेणे आम्ही। तरी श्रीकृष्णा त्वा जाणावी, निके ते आम्हा सांगावे। जे सखा सर्वस्व आगवे आम्हासी तू गुरुबंधू पिता। तू आमची इष्ट देवता, तुची सदा रक्षिता आपली आमुते। जैसा शिष्या ते गुरु, सर्वता नेणे अवेरू। की सरिता ते सागरू त्याजी केवी, ना तरी अपत्या ते माये। सांडूनी जरी जाये, तरी ते कैसे निजिये। ऐके कृष्णा तैसा सर्व परी अम्मासी। देवा तुझी एक आशी, आणि बोलले जरी न मानसी मागील माझे। तरी उचित काय आम्हा, जे विचारे ना धर्मा। ते झरकरी पुरुषोत्तमा सांगे आता। नाही प्रपशामि ममापनुद्य दयक्षोकमो। गमुच्छशं मेन्द्रियानामम् आवाप्य भूमावस। सम्पन्नमुद्धं राज्यं सुरामापि चाधिपत्यम्। श्लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम। हे सकळ कुळ देखुनी, जो सुख उपजलासे मनी। तो तुझिया वाक्या वाचुनी न जाय अनिके। येत पृथ्वी तळ आपुले होईल, हे महेंद्र पदही पावेजेल। परिमोह न फिटेल मानसीचा, जैसे बीजे सर्वथा आहळली। ती सुक्षेत्री जरी पेरिली, तरी न विरोडती सिंचली आवडे तैसी। ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधी काही नोहे। येथ एकची उपयोगा जाई परम अमृत। तैसे राज्य भोग समृद्धी, वो जीवन नोहे जीवन बुद्धी। येथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे। ऐसे अर्जुन तेथे बोलिला, तो क्षण एक भ्रांती सांडिला। मग पुनरपी व्यापिला उर्मितेने, की मज पाहता उर्मी नोहे। हे अनारिसे गमत आहे, तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे। सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्याच्या वेळीच्या वरी। लागला म्हणून या लहरी माझीची ना। हे जाणूनी ऐसे प्रोढी, जो दृष्टी सवे विष फोडी।
तो धावया श्रीहरी गारुडी पातला के तैस्या पंडुकुमारा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा तो कृपावसे आवलीळा रक्षिल आता म्हणून तो पारतू मोह फणिग्रस्तू म्या मनितला हा हेतू जाणून या मग देखात तेत फाल्गुनो घेतला असे भ्रांती कवळून जैसा घन पडलिया भानू आजच्या दिजे तया परी तो धनुर्धरू झाला असे दुःख जर्जरू जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला का म्हणून सहजे सुनिळू कृपा अमृते सजळू तो वळला से श्री गोपाळू महामेघू तेत सुदर्शनाची धोती तेची विठ्ठलता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुनाचा चळून वेल मग नवी वृद्धी फुटेल उन्मशाची ती कथा ऐका मनाची अरुणपा ज्ञानदेव मने देखा निवृत्तीदासू संजय वाच यव मुक्तत्वा ऋषिकेशं गुडकेशः परं तप न योतश्च इति गोविंद मुक्तत्वा तृष्णि बभुवहं श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम ऐसे संजू सांगू तू मने राया तो पारतू पुनर्पी शोका कुलितू काय बोले ऐके सखे दुःखे ऐके सखे दु बोले श्री कृष्णाते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वता न झुंजे येथे भरवसेनी ऐसे एकेळा बोलिला मग मौन धरुनी ठेला तेत श्री कृष्णा विष्णू पातला देखुनिया तमोवाच ऋषिकेशः प्रहसनिव भारत शेनयोरो भयोर्मध्ये विषिन्दन्तमिन्द्यमुवाचः वाचः श्लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम मग आपुल्या चित्ती मने येते काही आदरिले येणे अर्जुन सर्वता काही नेने काय कीजे हा उमजे आता कवने परी कैसेनी धीरू स्वीकारी जैसा ग्रहते पंचाक्षरी अनुमानी नाका नातरी असाध्य देखुनी व्याधी अमृता सम दिव्य औषधी वैद्य सुची निर्वधी निदानीची तैसे विवरतू असे श्री अनंतू तया दोन्ही सैन्य आतू जया परी पारतू भ्रांती सांडी ते कारण मनी धरिले मग सरोष बोलू आदरिले जैसे मातेच्या कोपी ठोकले स्नेह आते की औषधाची या कडवटपणी जैशी अमृताची पूर्वणी ते आहाच न दिशे परिगुणी प्रगट होय तैसे विरीवरी पाहता तैसे वरीवरी पाहता उदासे आत तरी अतिसुरसे ते वाक्य ऋषिकेशे बोल आदरिले श्री भगवान वाच अशोचान वंशोच्चत्वं प्रज्ञावादाशच्च भाषसे गतासु न गतासु शच्च नानु शोचन्ति पंडितः श्लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम मग अर्जुना ते मनितले आम्ही आजी हे नवल देखिले जे तुवा येथ आदरिले माझारीची तू जाणता तरी मनविसी परी नेनिवेते न सांडिसी आणि शिकू मनो तरी बोलसी बहुसाल नीती जात अंधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझे शानपण तैसे दिसत असे तू आपण पे तरी नेनसे परिया कौरवा ते सोचू पासी हा बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती तरी सांग पा मज अर्जुना तुझ पासून स्थिती यात्री भवना हे अनादि विश्वरचना ते लटके काही येत समर्थू एक आधी तयापासून भूते होती तरी हे वायाची काय बोलती जगा माझी हो का सांप्रत ऐसे झाले जे हे जन्म मृत्यू तो सर्जिले आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाई तू ब्रह्मलेपणे
अहंकृती. तू ब्रह्मलेपणे अहंकृती याशी घातून धरीची चित्ती. तरी सांगे काय हे होती चिरंतर, की तू एकवधिता आणि सकळ लोक हा मरता. ऐशी भ्रांती जने चेता येऊ देसी. अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे. तरी तू का सोचावे सांगे मज, परी मूर्खपणे नेनसी न चित्तावे ते चित्तीसी. आणि तुझी नीती सांगसी आम्हा प्रती. देखे विवेकी जे होती ते दोही तेही न सोचती. जे होय जाय हे भ्रांती म्हणून या. न त्वहं जातु नाशं न त्वयं मेवे जानाधिपा. न चवं न भविष्यामं सर्ववयं मतः परमं. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. अर्जुना सांगे ऐक, येथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती असे एक अधिकरुणी. नित्यता ऐसेची असुनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करुणी दुनिया नाही. हे उपजे आणि नाशे ते माया वसे दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीची. जैसे पवने तोय हलविले आणि ते तरंगाकार झाले. तरी कवन के जन्मले मनो येते. तेची वायूचे स्मरण ठेले आणि उदक सहज सपाटले. तरी आता काय निमाले विचारी पा. देहिनो अस्मिन्नथा देहे कौमार्यं यवनं जरा. तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्ततत्र न मुह्यति. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. ऐके शरीर तरी एक, परी वैसा भेद अनेक. हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. येत कौरत्व दिसे, येत कुमारत्व दिसे. मग तारुण्य ते भ्रमशे, परी देहची न नासे एकेकासवे. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. मात्रा स्पर्शंतु कोणत्याही शीतोष्ण सुख दुःखम कदा. अगम्यापायिनो नित्यास्थित्यक्षा स्वभारत. येथ नेनावया हेचे कारण जे इंद्रिया अधीन पण तीही आकळी जे दांत करण म्हणून ब्रह्मे. इंद्रिये विषय सेविती येथ हर्ष शोक उपजती. ते अंतर अपलविती संगेने. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता काही नाही. तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. देखे हे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती. तेथ द्वेषा दोष उपजती श्रवणाद्वारे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण. जे वपुचे निसंगे कारण संतोष खेदा. व्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख. जे उपजवी सुख दुःख नेत्राद्वारे. सुगंधो आणि प्रमाण दुर्गंधो हा परिमळाचा भेदू. घ्राण संगे विषादू तो सुदेता. तैसाजी द्विविध रसो उपजैवी प्रीती त्रासो. म्हणून हा अपभ्रंशो विषय संगो. देखे इंद्रिय अधीन होईजे तैसे शीतोष्णा ते पाविजे. आणि सुख दुःखे आखळीजे आपण पे. या विषया वाचुनी काही अनेक सर्वता रम्य नाही. ऐसा स्वभाव पाही इंद्रियाचा. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जल जैसे. का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. देखे अनित्य त्या परी म्हणून तू अवेरी. हा सर्वता संगुण धरी धनुर्धरा. यम हीन
व्यथयत्यप्ये पुरुषं पुरुषस्वगंभ समसुखदुःखं गिरं स्व अमृत्वाय कल्पते. हे विषय जयाते नाकळिती तया सुख दुःखे दोन्ही न पावती आणि गर्भवा सुसंगती नाही तया. तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागिवेचिना. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. उभयोर्पि दृष्टो अंतस्त्वयनोस्तत्वं दर्शिं विहाम. आता अर्जुना ऐक काही सांगेन मी ऐक जे विचारे परलोक ओळखती. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलिली पैजैसे एक होनी मिळले असे परी निवडुनी राजहंसे वेगळे कीजे. की अग्निमुखे किडाळ तोडुनिया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत. ना तरी जाणविते न्यायनी करिता धरी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. की भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणू आले. तैसे विचारिता निरसले ते प्रपंचु सहजे सांडवले. मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी म्हणून अनित्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही. विष्णिष्ट कर्म शोधोही देखिला असे. अविनाशी तो तद्विध्येयन सर्वमिन्द्यं ततं विनाशमं व्यवयशाश न कशिचित् कर्तुमर्हसि. देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाही आरसता. असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रियाकारू तो जयाचा विस्तारू तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातीतू तया केलिया ही घातू कदाचि नोहे. अनंतवंत इमे तेहा नित्य शयोक्ता शरीरिणम्. अनासीनो अप्रेमेयश्च तस्मान्दुध्यस्व भारत. आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे म्हणून त्वा झुंजावे पंडुकुमरा. यनं वेत्तिं हंतारं यच्च सज्जनं मनते हन्तम्. उभोतो न विजानितो नायं हन्ति न हन्यते. तू धरुणी देह अभिमानाते दिटी सुनिया शरीराते. मी मारिता हे मरते मनतासी तरी अर्जुना तू हे नेनसी. जरी तत्वता विचारिसी तरी वदिता तू नोहेसी हे वदती नव्हती. न जायते म्रियते वा कदाचिनाय भूत्वा भवितान्. भूयः न जायते म्रियते वा कदाचिनाय भूत्वा भवितावान्. भूयः अजो नित्यः शाश्वतो अयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. वेदा विनाशिनं नित्यं यनमच्वमयं कथं स पुरुषः पार्थकं घातयति हन्तिकम्. श्लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम. जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नीची साच आपजे. मग शिवनिया पाहिजे तव काही नाही. तैसी हे जान माया
तू ब्रह्मत आसी वाया, शस्त्रे हानितल्या छाया छाया. जैसी अंगिन रूपे का पूर्ण कुंभ उलंडला, तेथ बिंबाकारू दिसे भ्रमला. परी भानू नाही नाचला तयासवे, ना तरी मठी आकाश जैसे मठा आकृती अवतरले असे. तो भंगलिया अपेसे स्वरूपची, तैसे शरीराच्या लोपी सर्वता नासू नाही स्वरूपी. म्हणून तू हे नारूपी भ्रांती बाप्पा. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानी गृह्णति, नरो अपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यन्यानि संयान्ति नवानि देहे. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे, तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्याते. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः, न चैनं क्लेन्दयन्त्यापो न शोषन्ति मारुतः. अच्छन्द्यो अयं दाह्यो अयं क्लेन्द्यो अशोष्यवं च, नित्यः सर्वगतः स्थाणुरचलो अयं सनातना. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. हा अनादि नित्य सिंधू निरुपाधी विशुद्ध, म्हणून शास्त्रादिकी बेछेदू न घडेया. अयोक्तो अयं चिंत्यो अयं विकार्यो अयं उच्यते. तस्मान् देवं विन्दित्वेनं नानुशोचितुमर्हसि. हा प्रयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे, येत महाशोषो न प्रभवे मारुताचा. अर्जुना हा नित्यो आचळू हा शाश्वतो, सर्वत्र सदोदितो परिपूर्ण. हा तर्काची दिठी गोचर नोहे किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभुमाना मना आपू नोहे साधना. निशम्मोहा अर्जुना पुरुषोत्तमो, हा गुणत्रय रहितो व्यक्तिसी अतितो. अनादि अविक्रतो सर्वरूप. अर्जुना ऐसा जाणावा, हा सकळात्मको देखावा. मग सहज शोकू आघवा हरेल तुझा. अथ चेनं नित्य जातं नित्यं वा मनस्से मृतं, तथापि त्वं महाबाहो नेवं शोचितुमर्हसि. श्लोक टीका श्री ज्ञानोबा तुकाराम. अथवा ऐसे नेनसी तू अंतवंतची हे मानसी, एरवी सोचून पावसी पंडुकुमरा. जे आदि स्थिती अंतू हा निरंतर असे नित्तू, जैसा प्रवाहो अनुशंतू गंगाजळाचा. ते आदि नाही खंडिले, समुद्री तरी असे मिनले. आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे. ये तिन्ही तया परी सरसीच सदा अवधारी. भूतांसी कवनी अवसरी ठाकतिना. म्हणून आघवे येत तुझ न लगे सोचावे. जे स्थितीचे हे स्वभावे अनादि ऐसे. ना तरी हे अर्जुना नयची तुझ्या मना. जे देखून या लोको आदिना जन्मक्षया. तरी येत काही तुझ शोकासी कारण नाही. जे जन्म मृत्यू हे पाही अपरिहार. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृत्युश्च. तस्माद्
हार्यंत्रतेन त्वयं शोचितुमर्हसि उपजेते नासे नासिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा ना तरी उदो असतो आपेसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मृत्न तैसे अनिवार्य जगे महाप्रलय अवसरे हे त्रिलोक्य ही संहारे मनोनी हान परिहरे आदि अंतु तू जरी हे ऐसे मानसी तरी खेदुका करीसी काय जाणतची नेनसी धनुर्धरा येते अनेकही एक पार्था तुझ बहुती परी पाहता दुःख करावया सर्वथा विशो नाही अव्यक्तादिनी भूतानी अव्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्यवम तत्र का परिदेवना श्लोकटीका श्री ज्ञानोबा तुकाराम जे समजते ये भूते जन्मादयी अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मेलिया ती क्षयासी जेत जाती तेत निभ्रांत आणि नवती देखे पूर्वी स्थितीच येती ती क्षयासी आपुल्या माफ करा ती क्षयासी जेत जाती तेत निभ्रांत आणि नवती देखे पूर्व स्थितीच येती आपुलिये येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा माया वसे सतस्वरूपी ना तरी पवने स्पर्शले निर पढियासे तरंगकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी तैसे सकळ हे मूर्त जानपा मायाकारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ तैसे आधीची जे नाही तया लागी तू हृदसी काही तो आविटते पाही चैतन्येक जयाची आरतीची भोगित विषयी त्याजिले संत जया लागी विरक्त वनवासिये दिटी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरताते आश्चर्य वतस्पश्यन्ति कश्चिदेन माशचर्व वर्तते तथैव चान्यः आचार्य वचन्मन्यः शृणोति श्रुत्वा अपेनं वेदन चेवं कश्चित्तं श्लोकटीका श्री ज्ञानोबा तुकाराम एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवादू करिता उपरती होनी चिंता निर्वधे तल्लीनता निरंतर एक एकांतीचे निवाले ते देह भावी सांडिले एक अनुभवे पातले तंद्रुपता जैसे सरिता ओग समस्त समुद्रा माझी मिळत परी मागोते न समावत परतले नाही तैसिया योगीश्वराची आमती मिळनी सवे एकवटती परिजे विचारुनी पुनर्वावृत्ती भजतीची ना देहि नित्यं मध्यो अयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि त्वयं शोचितुमर्हसि श्लोकटीका श्री ज्ञानोबा तुकाराम जे सर्वत्र सर्वहि देही जया करिताही धातू नाही ते विश्वात्मक होतू पाही चैतन्येक याचे निची स्वभावे हे होत जात अघवे
तरी सांग काय सोचावे इथ तुआ. एरवी तरी पार्था तुझ का नेनो न मने चिंता. परी किडाळ हे सोचिता बहुती परी. स्वधर्ममपि चाव्यक्षणं विकम्पितु महर्षि. धर्म्यान्धेदं युद्धा चचयो अन्य तत्क्षत्रियश्च न विद्यते. श्लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम. तू अजूनही का विचारसी काय हे चित्त तू आसी. स्वधर्म तो विसरलासी तरावे जने. या कौरवा भलते झाले अथवा तुझची काही पातले. ती युगची हे बुडाले एरवी येथ. तरी स्वधर्म एक आहे तो सर्वता त्याज्य नोहे. मग तरी जे काय हे पाहे कृपाळूपणे. अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. आगा गोक्षीर जरी झाले तरी पथ्यासी नाही मनितले. ऐसे निहिती विषय होय सुदले. नवजोरी देता तैसे नाही अनकरिता. नाशू होईल हिता म्हणून तू आता सावधान होई. वायाची व्याकुळ काही आपुला निज धर्म पाही. तो आचरिता बाधू नाही कवने काळी. जैसे मार्गेची चालता आपाओ न पवे सर्वथा. काही दीपाधारे वर्तता नाडळजे. तया परिपारता स्वधर्मे राहटता. सकळ काम पूर्णता सहजे होय. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय अनिक काही. संग्रामा वाचून नाही उचित जाणे. निष्कपटा होवावे आसीना घाई झुंजावे. हे आसो काय सांगावे नित्य क्षावरी. अद्रो अक्षया चोपपन्नम स्वर्गद्वार मपाव्रतमं. सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमिद्रशमम्. श्लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम. अर्जुना झुंज देखे आताचे. हे होकाचे दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. हा संग्रामू काय मनिपे की स्वर्गुची येणे रूपे. मूर्त का प्रतापे उदो केला ना तरी गुणाचे नी प्रतिकरे. आरतीचे नी पडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तूज. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे ते झुंज ऐसे हे लाहिजे. जैसे मार्ग जाता आडलीजे चिंतामणी. ना तरी जांभळ्या पसरे मुख तेथ अवचटे पडे पियूक. तैसा संग्राम हा देख पातला असे. अथ चेत्वामिमं धर्मं संग्रामं न करिष्यसि. ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्तशासि. श्लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम. आता हा ऐसा अवेरीजे मग नाथिले सोचू बैसीजे. तरी आपण आहाना होईजे. आपण पेया पूर्वजाचे जोडले. आपणची होय धाडले. जरी आजी शस्त्र सांडिले रनिये. अस्ति कृती जाईल जगची अभिप्सा फुलेल. आणि दिवशीत पावतील महादोष. जैसे भ्रांतारे हि भ्रातारे विनवनिता. उपहती पावे सर्वता. तैसी दशा जीविता स्वधर्मे वीन. ना तरी रणी शव सांडिजे. ते चौमेरी किधी विदारिजे. तैसे स्वधर्महीन
अभिभविजे महादोषी अकीर्तीचापि भूतानि कथयिष्यन्ति ते अव्ययां सम्भवितश्च च कीर्तिर्मरणान्त तिरिच्यते श्लोकटिका श्री ज्ञानोबा तुकाराम कुंडलीकर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्रीपाद बाबा की जय रामदास बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुवर्य आपा की जय हो। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो नारायणाय नमः। ओम नमो कृष्णाय वासुदेवाय नमः। हरि परमात्मे नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी विद्यानिगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथम्। ओम नमो नारायणाय नमः।